नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून सौर पंप योजना असेल, पीक विमा अनुदान असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, जी काही शेतकऱ्यांच्या फायद्याची अशी माहिती आहे ती माहिती आणण्याचा प्रयत्न करतो। आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आपण अशी माहिती बघणार आहोत की मागेल त्याला सौर पंप योजना। आता मला सांगा, प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय आपल्याला सौर पंप मिळावा। आता याचं कारणही तसंच आहे, कारण ही लाईन वेळेवर टिकत नाही, पाणी देणं होत नाही, आणि जर सौर पंप घेतला तर आपल्याला दिवसा पाणी देता येतं, रात्रीचं बेजार व्हायचं काम नाही, हे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं, आणि त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा सौर पंप घेण्याच्या मागे। त्यामुळे सर्वात जास्त अर्ज हे सौर पंपासाठी भरण्यात आलेले आहेत। त्यामध्ये महाराष्ट्र एक नंबरवर आलेला आहे सौर पंप देण्याच्या बाबतीतही, कारण महाराष्ट्रातला शेतकरी हा बराचसा चांगला शेतकरी आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याकडे सौर पंप असावा। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये अर्ज भरले। आता त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी सुद्धा आलेल्या आहेत। काही शेतकऱ्यांना आणखीही वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलं नाही, काही शेतकऱ्यांना आणखी पैसे भरायचंच ऑप्शन आलेलं नाही। मात्र आता मागेल त्याला सौर पंप योजना चालू झाली, या योजनेमध्ये सर्वात जास्त अर्ज भरले गेले, आणि या योजनेमध्ये वेंडर सिलेक्शनचं सुद्धा ऑप्शन आलेलं आहे। मग ते कोणत्या शेतकऱ्यांना आलं, तर ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले त्याच शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलेले। त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज बाद सुद्धा झाले आहेत। मग त्यामध्ये 7/12वर विहीर नसणे, किंवा पासबुक बरोबर अपलोड केलेलं नाही, किंवा 7/12वर क्लिअर असं विहिरीचं ऑप्शन दिसत नाही, अशा ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीतून बाद सुद्धा झाले आहेत। मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन आलेलं आहे, ज्यांनी पैसे भरले त्यांनी वेंडर सिलेक्शन केलेलं आहे, आणि त्या शेतकऱ्यांना सौर पंप मिळतील। पण आता एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे की आपण जे आतापर्यंत सौर पंपाबाबत व्हिडिओ केले, तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अशा सुद्धा कमेंट केल्या की आम्हाला हे दोन्ही सुद्धा ऑप्शन असायला पाहिजे होते, म्हणजे सौर पंपही असावा आणि पारंपरिक विजेचं कनेक्शन सुद्धा असावं। आता त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की सौर पंपाची जी मोटर आहे ती पाईपलाईनवर, समजा लांब पाईपलाईन असेल तर त्यावर तेवढ्या दाबानं पाणी मारत नाही। समजा एखाद्या शेतकऱ्याचं शेत एका जागाने विहीर असते आणि दुसऱ्या ठिकाणी जे शेत असतं ते खूप दूर असतं किंवा उंचीवर असतं, आणि त्या ठिकाणी पाईपलाईननं पाणी न्यायला तेवढं ते सौर पंपाची मोटर पाणी मारत नाही जेवढं आपलं पारंपरिक मोटर पाणी मारते। म्हणून हे आम्हाला दोन्ही ऑप्शन असायला पाहिजे होतं, असं सुद्धा काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं। किंवा काही शेतकरी म्हणत होते की स्प्रिंकलरवर आपल्याला जे प्रेशर पाहिजे तेवढं प्रेशर सौर पंपाची मोटर देत नाही। जसं आता समजा सकाळी सौर पंप चालू केला तर सकाळी हे ऊन थोडं कमी असतं, कवळं ऊन असतं, त्यावेळेस तो स्लोली पाणी मारतो, म्हणजे कमी पाणी मारतो, आणि दुपारच्या टायमाला चांगलं ऊन असतं त्यावेळेस तो फुल पाणी मारतो, त्यावेळेस पाणी देणं होतं। जसं जसं ऊन कमी होत जातं त्यावेळेस त्याची तीव्रता कमी होते पाण्याची। मग आपल्याला हे पारंपरिक जी विजेची मोटर आहे ती सुद्धा ऑप्शन असायला पाहिजे होतं, अशा बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या। मात्र आता शासनानं काय केलेलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला सौर पंप, सौर मोटर देण्याचं निर्धारित केलेलं आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी आपलं कोटेशन भरलेलं आहे, आपल्या विहिरीवर विजेचं मोटरचं कनेक्शन घेण्यासाठी त्यांनी कोटेशन भरलं, कोटेशन भरल्याच्या नंतर ते आणखी प्रलंबित आहेत, मग त्यांना मागे सरकारने काय दिलं की बाबा तुम्ही कन्व्हर्ट करा, म्हणजे तुम्ही काय करा की विजेचं कनेक्शन न घेता सौर पंप योजनेत सहभाग नोंदवा, आणि तुम्ही जे काही कोटेशन भरलेलं आहे त्या कोटेशन व्यतिरिक्त जी काही रक्कम येईल ती रक्कम भरा आणि सौर पंप योजनेमध्ये समाविष्ट व्हा। आता त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की आपल्याकडे विजेचंही कनेक्शन असावं आणि सौर मोटरही मिळावी। मग आता समजा सर्वे करतेवेळी जर तुमच्याकडे विजेचं कनेक्शन असेल तर सौर पंप मिळणार नाही, आणि सौर पंप असावा असंही वाटतंय कारण वीज वेळेवर टिकत नाही। आणि दुसरी गोष्ट काय की जे विजेचं कनेक्शन आहे ते आता बिल येणार नाही, मोफत वीज मिळणार आहे, म्हणून शासनाचा रेट आहे की प्रत्येकानं सौर पंप घ्यावा। म्हणजे सौर पंप घेतला म्हणजे जे सरकारला विजेचं बिल महामंडळाला भरावं लागतं ते भरण्याची सरकारला वेळ येणार नाही, म्हणून सरकार काय करते, विजेचं कनेक्शन देत नाही आणि सौर पंप घ्या, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यानं सौर पंप घ्यावा। एकदा सौर पंप दिला की कोणत्याही प्रकारचं सरकारला वीज बिल भरण्याचं गरज नाही,
कारण वीज बिल माफ केलेलं आहे. तर त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात त्यांनी सरळ सरळ ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या सांगितलेल्या आहेत. आता त्यामध्ये महत्वाची अडचण सांगितली त्यांनी की सौर पंपाची मोटर ही चांगला दाबानं पाणी देत नाही, कारण लांबचं जर पाईपलाईन असेल तर त्या लांबच्या शेतामध्ये ही पाईपलाईनवर मोटर तेवढं पाणी मारत नाही, किंवा ज्यावेळेस चांगलं ऊन आहे त्याच वेळेस पाणी देता येतं. म्हणून शेतकऱ्यांना पारंपरिक विजेचं कनेक्शनही असू द्या आणि शेतकऱ्यांना सक्ती करू नका की तुम्ही सौर पंपच घ्या म्हणून, कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना जर विजेचं कनेक्शनच घ्यायचं असेल तर त्या शेतकऱ्यांना विजेचं कनेक्शनच देण्यात यावं असं त्यांनी त्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे. आता महत्वाची गोष्ट आहे की शासनाचा तर उद्देश काय आहे, प्रत्येकाकडे सौर पंप असावा, पण ही मागणी रास्त आहे की प्रत्येक शेतकऱ्याला ज्याला जी मोटर ठेवायची, जे कनेक्शन ठेवायचं, समजा एखाद्याला विजेचं कनेक्शन ठेवायचं तो विजेचं कनेक्शन ठेवील, ज्याला सौर पंप घ्यायचा त्याला सौर पंप घ्यायला म्हणजे संमती असावी, अशी ही योजना असायला पाहिजे. कारण ज्याला लांब पाणी द्यायचंय तो सौर मोटरवर देऊच शकणार नाही, कारण मलाही माहिती आहे की सौर पंपवर तेवढं पाणी मोटर मारत नाही. असं हे भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. आता त्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे सुद्धा बघावं लागेल. आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतंय, नेमकं मोटर कोणती असावी, विजेची पारंपरिक मोटर असावी की सौर पंप असावा का दोन्ही असावं, याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.